उगाच विरोध म्हणून विरोध नकोय. मोदीजींचा विरोध म्हणून विरोध करते ते काँग्रेस. मोदीजींच्या धोरणावरती ताशीर ओढतंय ती काँग्रेस. मित्रांनो, लक्षात घ्या, मागचा जो काही 2-3 वर्षाचा काळ आहे, म्हणजे जेव्हापासून ट्रम्पने अमेरिकेची सूत्र हातात घेतली आहेत तेव्हापासूनचा काळ भारतासाठी आणि भारत शासनासाठी किती अवघड होता. पूर्ण जगामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. प्रत्येक देशाला आपल्या धोरणाखाली वाकवणे हा ट्रम्पचा निर्धार होता. परंतु या काळामध्ये मोदीजी डगमगले नाहीत, भारत सरकार डगमगलं नाही. भारत सरकारने खंबीरपणे उभे राहिलं आणि याच दरम्यान भारताने सर्वात मोठी मदर ऑफ ऑल डील ही युरोपियन देशासोबत केली आणि ही डील झाल्याच्या नंतर ट्रम्पला असं वाटलं की आपण का मागे राहू, आपणाला देखील इंडियाचं मार्केट पाहिजे. त्यासाठी ट्रम्पने स्वतःहून डील करण्यासाठी पंतप्रधान मोदीजी यांना कॉन्टॅक्ट केला आणि याला फादर ऑफ ऑल डील असं म्हणू शकतो. मित्रांनो, 18% टॅरिफ लावून ही डील ट्रम्पनी भारतासोबत केलेली आहे किंवा करायची ठरवलेली आहे. काही मूर्ख लोक इथं ओरडत आहेत की सुरुवातीला 3% किंवा 3% कमी किंवा करविरहित व्यापार हा अमेरिकेसोबत होत होता, परंतु सध्या 18% हे डील होत आहे. यामध्ये भारताचा काय फायदा आहे? तर अशा नॉनसेन्स लोकांना मी एकच सांगू शकतो की जगामध्ये, आशिया खंडामध्ये सर्वात कमी टॅरिफ लावून सध्या भारतासोबतच हा व्यवहार होत आहे. लक्षात घ्या, ट्रम्पने प्रत्येक देशाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक देशावरती कराचा ताशरा ओढला आहे. आशिया खंडाचा विचार केला तर आशिया खंडामध्ये सर्वात कमी 18% टॅरिफ हा सध्या ट्रम्पने भारतावर लावण्याचं ठरवलं आहे. जो काय 25% आणि त्याच्यानंतर पनिशमेंट म्हणून अतिरिक्त 25% टॅरिफ लावला होता. तो अतिरिक्त पनिशमेंटचा 25% टॅरिफ तर कमीच होणार आहे. त्याचबरोबर जो काही 25% टॅरिफ लावला होता त्या टॅरिफमध्ये घटून आता 18%वर आणला आहे. म्हणजे ट्रम्प बॅकफुटवर येत आहे असं म्हणावं लागेल. तर जे काही इकॉनॉमिस्ट, जे काही नॉनसेन्स इकॉनॉमिस्ट सांगत आहेत की सुरुवातीला 3% होत, काही वस्तूवरती काहीच नव्हता, तर त्यांच्यासाठी हे सांगणं आहे की ट्रम्प बॅकफुटवरती कसे येत आहेत. लक्षात घ्या, ज्यावेळेस ट्रम्पनी 25% टॅरिफ लावला, त्याच्यानंतर पनिशमेंट म्हणून अतिरिक्त 25% टॅरिफ लावला, तरी देखील पंतप्रधान मोदी यांनी रशियाकडून तेल घेण्याचं थांबवलं नाही, रशियासोबतचे आपले व्यवहार थांबवले नाही. त्याचबरोबर सोन्याची देखील डील रशियासोबत भारताने केली. त्यावेळेस ट्रम्पनी चिडून 500% टॅरिफ लावेल अशी धमकी देण्यात आली होती, परंतु ही धमकी मागे घेतली व अतिरिक्त 25% कमी केला व बॅकफुटवर येऊन 25% देखील कपात केल्याने 18%वर आणला. तर ही खूप मोठी डिप्लोमॅटिक जीत आहे भारत सरकारची, पंतप्रधान मोदीजी यांची. म्हणजेच ह्या अक्कल बहादरांना एवढं देखील माहीत नाही की लावलेल्या करामध्ये घट केलेली आहे आणि ही घट आणखीन होईल जर आपलं भारत सरकार अशाच पद्धतीनं अडीक राहिलं तर. यामध्ये फार्मर्स प्रोडक्ट, इलेक्ट्रॉनिक्स अशा पद्धतीच्या वस्तूवरतीच्या वस्तूसाठी हा व्यवहार होईल. परंतु मित्रांनो, यामध्ये फार्मिंग प्रोडक्ट असतील का नाही हे सांगता येत नाही, कारण की सुरुवातच झालेली आहे फार्मिंगच्या प्रोडक्ट पासून. मित्रांनो, इंडियन मार्केट हे ट्रम्पला पाहिजे होतं त्यांच्या डेअरी आणि दुधाच्या प्रोडक्टसाठी, परंतु अमेरिकेच्या गायींनाही मांस चारलं जातं. तिथलं दूध किंवा तिथले डेअरी प्रोडक्ट, तिथलं दूध आणि तिथले डेअरी प्रोडक्ट्स हे भारतीयांसाठी, भारतीयांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. तर ही चाल ट्रम्पला मोदीजीने खेळू दिली नाही आणि तेव्हापासूनच ही टॅरिफची मारामारी चालू झाली. अखेरपर्यंत पंतप्रधान मोदीजी यांनी भारतीय मार्केट हे डेअरी प्रोडक्टसाठी ओपन करू दिलं नाही. येणाऱ्या काळामध्ये पाहूयात की हे डील कशा पद्धतीने काम करते आहे. परंतु खरंच या ठिकाणी ट्रम्प हा बॅकफुटवर आलेला आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीची व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा.